गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपल्या श्रीरंग चव्हाण यूट्यूब चॅनलचा उद्देश म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना आणि ज्यांना कुणाला इंग्रजी शिकायची असेल अशा सर्वांना इंग्रजी वाचता यावी, लिहिता यावी आणि बोलता यावी, हा एक महत्त्वपूर्ण उद्देश आपला यूट्यूब चॅनलचा आहे. मी माझ्या परीने, माझ्या नॉलेजनुसार, माझ्या टॅलेंट व माझ्याकडे असलेल्या माहितीनुसार मी आपल्याला शिकवण्याचा, मार्गदर्शन करण्याचा किंवा माझ्याजवळ असलेलं ज्ञान किंवा माहिती आपल्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. लक्षात घ्या, आपल्याला जर आपल्या पाल्यांना, मुलामुलींना, विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचन शिकवायचं असेल तर अगोदर त्यांना 2 लेटर्स वर्ड्सपासून 6 लेटर वर्ड्स, 7 लेटर वर्ड्स किंवा 8 लेटर वर्ड्स किंवा 10 लेटर वर्ड्सपर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो आणि वी कॅन इम्प्रूव्ह देअर रीडिंग स्किल और रायटिंग स्किल. आपण त्यांचं वाचन कौशल्य आणि लेखन कौशल्य सुधारू शकतो. तर विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचता यावी, सोपे शब्द वाचता यावेत, 2 लेटर वर्ड असतील, 3 लेटर वर्ड्स असतील किंवा त्याच्या पलीकडे काही लेटर वर्ड असतील, तर ते सर्व शब्द वाचता यावेत. कारण की आपण जेव्हा एखादं टेक्स्टबुक वाचतो आणि त्या टेक्स्टबुकमधील एखादा धडा किंवा एखादी कविता आपण जेव्हा वाचत असतो तेव्हा त्या कवितेमध्ये किंवा त्या धड्यामध्ये अशा प्रकारचे हजारो शब्द असतात आणि ते शब्द वाचत असताना किंवा त्या शब्दांचे योग्य ते प्रोनाउन्सिएशन उच्चार करत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही, समस्या येत नाही. तर चला तर मग आपण सुरुवातीला 2 लेटर वर्ड्स वाचूया. पहिला शब्द आहे एन, बाय, इफ, माय, सो, इफ, as, be, go, on, so, in, to, of, we, at, us, my, at, do, in, no, to, as, at, as, go, is, of, us, am, me, eat, or, up, be, high, me, on. हे 2 लेटर वर्ड्स आहेत. याच्यासारखे हजारो शब्द आपण शोधू शकतात. हजारो शब्दांची यादी आपण स्वतः बनवू शकतात. ते कॅलिबर तुमच्याकडे आहे, आपल्या सर्वांकडे आहे. तर आपण ती यादी बनवून त्या शब्दांचं वाचन करू शकतो. आता रीडिंग 3 लेटर वर्ड्स. लक्षात घ्या, मी वाचन करत आहे, आपण पण लक्ष द्या. याच्यामध्ये एक सुविधा आहे या शब्दांमध्ये. ते इंग्रजीतील दिलेले शब्द वाचत असताना त्यांचा उच्चार देखील मराठीत दिलेला आहे. म्हणजे यदा कदाचित एखाद्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला दिलेला इंग्रजी शब्द वाचता आला नाही तर त्यापुढे दिलेला त्या शब्दाचं प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चार वाचता आलं तरी भरपूर आहे. बघा, बॉय, सेट, पुट, एंड, वाय, आस, ट्राय, ऑफ, आर, द, अँड, एअर, एज, ॲड, बॅग, यू, वॉज, ओन, सॉ, फ्यू, बट, ऑल. त्याच्यानंतरचा शब्द आहेत बघा, गॉट, रन, कार, सी, हीज, वन, फॉर, आर, ईट, फार, लेट, कट, इट्स, सन, रेड, टॉप, बॅट, बेड, बिग, कॅप, कप, हॅड. त्याच्यानंतर बघा तिसऱ्या रो मधले शब्द आहेत कार, कॉर्न, डॉग, ड्राय,
फॅट, हॉट, ऑल, लो, मॅप, वार, टेन, फ्लाय, बॉक्स, अगो, रॅन, ड्राय, कॅव, यूज, फॅन, गन, गॉड, हॉट. त्याच्यानंतर हट, शी, हाऊ, एस, नॉट, सिक्स, यू, सम, सॅट, जेब, स्काय, आउट, हर, इंक, जॅम, जॉय, की, कीड, हिम, बास, जे, सन. त्याच्यानंतरच्या बघा पाचव्या रो मधले शब्द आईस, बाय, बेड, एज, लॉट, ॲक्ट, कॅट, टू, सी, लेग, मॅन, मग, नेट, नाव, वे, डे, ओल्ड, पेन, पॅट, रब, डीड, गेट. त्याच्यानंतर शेवटच्या रो मधील शब्द बघा फीट, मे, न्यू, रन, स्काय, टॅप, टॉय, यूज, कट, मॅन, से, टू, व्हॅन, वॉज, हू, व्हाय, विन, ओल्ड, एनी, यस, यू आणि जू. बघा हे सर्व शब्द वाचत असताना एक गोष्ट आपल्या आवर्जून लक्षात आली असेल, काही शब्दांची रिपिटेशन झालेलं आहे, म्हणजे पुनरावृत्ती डबल डबल आलेले ते शब्द, काही अडचण नाही. आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे की तो शब्द आपल्याला पुन्हा म्हणजे डबल वाचायला मिळत आहे. तर हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर निश्चित लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.